मागील दिवसांमध्ये प्रियांनो आपण मागचा रविवार खरं तर आपण प्रियांनो पुनरुत्थानाचा रविवार म्हणून प्रियांनो आपण पाहिला होता आणि त्याआधी प्रियांनो आपण झावळ्याचा रविवार म्हणून साजरा केला. परंतु मागील काही दिवसांपासून आपण 7 आश्वासने किंवा 7 अभिवचने यावरती प्रियांनो आपण मनन करत आलेलो आहोत आणि 7 पैकी प्रियांनो 5 आपली झालेली आहेत आणि त्यामध्ये पहिलं आपण पाहिलं होतं की मला क्षमा आहे. दुसरं आपण पाहिलं होतं मला मुक्ती किंवा मी स्वतंत्र मला केलेलं आहे. तिसरं आपण पाहिलं मला आशा आहे. चौथं आपण पाहिलं मला कृपादान आहे आणि शेवटचं प्रियांनो आपण पाहिलं होतं की मला एक उद्देश आहे. आज आपण प्रियांनो पाहणार आहोत 6वा मुद्दा आणि तो 6वा मुद्दा आहे की मी मौल्यवान आहे. आय एम व्हॅल्युएबल. आणि खरोखर जे मौल्यवान आहे ते परमेश्वराने प्रियांनो त्याच्या सृष्टीमध्ये आपल्याला विशेष करून प्रियांनो त्याने घडवलेलं आहे. आपल्याला उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये प्रियांनो माहीत आहे की सर्व सृष्टी ही परमेश्वराने बोलला आणि ती घडली प्रियांनो. तो नुसतं बोलला आणि ती उत्पन्न झाली. कशातून उत्पन्न झाली हे देवाने सांगितलेलं नाही किंवा परमेश्वराने त्याच्या वचनामध्ये देखील शब्द प्रियांनो वापरलेला आहे. तिथं एक्स निहिलो म्हणजे कुठलंच साधन सामग्री न वापरता ती आपोआप त्याने घडवलेली आहे. ती त्याने प्रगट केलेली आहे. त्याच्या शब्दाने त्याच्या सामर्थ्याने ते घडलेली आहे. आणि संपूर्ण सृष्टी जी आहे ती परमेश्वराने कुठल्याही गोष्टीचा वापर न करता त्याने ती घडवली. परंतु ज्यावेळेला मनुष्याची प्रियांनो गोष्ट आपण पाहतो त्यावेळेला मात्र ती घडवण्यात आलेला आहे. त्याने विशेष त्याच्यासाठी दिवस नेमलेला आहे. त्याने विशेष स्वतःला प्रियांनो त्याच्यामध्ये त्याने गुंतवलेलं आहे. त्याने वेळ दिलेला आहे. आणि प्रियांनो एवढंच नाही तर जसं आपण वाचलेलं आहे की उत्पत्तीचं पुस्तक याचा पहिला अध्याय आणि 26 वचनामध्ये म्हटलेलं आहे की मग देव बोलला आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्य असा मनुष्य आपण करू. मग पुढे म्हटलेलं आहे समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्रामपशु, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी यावर तो सत्ता चालविल. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण केलेली आहे. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य करू म्हटलेला आहे म्हणजे त्याने प्रियांनो विशेष लक्ष दिलेलं आहे. आणि मौल्यवान आहे प्रियांनो. इंग्लिशमध्ये त्या गोष्टीला प्रियांनो असं म्हटलं जातं की ह्युमन बीइंग इज द क्राऊन ऑफ क्रिएशन. या सृष्टीचा मुकुट म्हणून मनुष्याला परमेश्वराने निर्माण केलेलं आहे. सृष्टीचा मुकुट आहे प्रियांनो आणि त्याने विशेष वेळ घेतलेला आहे. त्याने म्हणून आपल्या प्रतिरूपाचा आणि तो बनवलेला आहे. म्हणजे विशेष काय आहे किंवा आजचा जो मुद्दा आपण म्हणत आहोत आपण मौल्यवान का आहोत. बाकीच्या प्राण्यांपेक्षा, झाडांपेक्षा, जीवजंतूंपेक्षा जे काही प्रियांनो मनुष्याच्या समोर मोठे डोंगर, पर्वत, चंद्र, सूर्य, तारे या सर्वांपेक्षा मौल्यवान आपण प्रियांनो आहोत. या भूतलावरती ज्यांनी प्रियांनो जन्म घेतलेला आहे म्हणजे त्याला परमेश्वरानेच पाठवलेला आहे. आणि तो मौल्यवान म्हणून प्रियांनो आपल्या प्रतिरूपाचा जो मनुष्य आहे, मग ते प्रियांनो ख्रिस्ती असू द्या, ख्रिस्तीतर असू द्या, ते भारतातले असू द्या, ते चायनामधले असू द्या, अमेरिकेतला असू द्या, आफ्रिकेतले असू द्या, कुठल्याही देशातले माणसं असू द्या,
ती सर्व माणसे प्रियांनो देवाचं वचन सांगत आहे की आपल्या प्रतिरूपाचे ते घडवलेले आहेत आणि म्हणून प्रियांनो त्याला मौल्यवान म्हटलेलं आहे. ते व्हॅल्युएबल आहेत. त्याला फार विशेष प्रियांनो परमेश्वराने लक्ष देऊन घडवलेलं आहे. तो आज मौल्यवान या शब्दावरती प्रियांनो आपण लक्ष देत आहोत. किंवा मी मौल्यवान आहे तर का मौल्यवान आहे, तर त्याचं सगळ्यात पहिली गोष्ट आपण पाहिलेली आहे की परमेश्वराने आपल्या प्रतिरूपाचा, आणि दरवेळेला प्रियांनो आपण ह्या वचनाला वाचत असताना मी सांगत असतो की प्रतिरूप म्हणजे प्रियांनो त्याला म्हटलेलं आहे इंटेलेक्च्युअल, इमोशन्स अँड विल. बौद्धिक, भावनिक आणि ऐच्छिक म्हणजे प्रतिरूप आहे. म्हणजे बौद्धिक आणि प्रियांनो भावनिक आणि ऐच्छिक या तीन गोष्टी ज्या परमेश्वरामध्ये होत्या त्या संपूर्ण रीतीने मनुष्यामध्ये प्रियांनो त्याने निर्माण केलेल्या आहेत किंवा त्याच्यामध्ये त्याने घातलेले आहेत. आणि म्हणून जसं आपल्याला प्रियांनो बुद्धी आहे किंवा आपण प्रियांनो लॉजिक वापरतो, तर्क वितर्क त्याला म्हणतो आपण, ते कुठून आलेलं आहे माणसामध्ये, तर ते परमेश्वराकडे आहे, ते आपल्यामध्ये आलेलं आहे प्रियांनो, कारण त्याने घडवत असताना त्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे. ज्या वेळेला प्रियांनो आपल्याला क्रोध येतो, आनंद होतो किंवा निराश बसतो आपण, आपल्याला दुःख होतं, हे कुठून आलेलं प्रियांनो, हे संपूर्ण देवाकडून आलेलं आहे आणि त्याने आपल्यामध्ये प्रियांनो निर्माण करत असताना त्यामध्ये टाकलेलं आहे. तो इंटेलेक्च्युअल इमोशन्स आहे. आणि विल म्हणजे काय, इच्छाशक्ती. ऐच्छिक म्हणजे मला असं वाटतं, मी असं काहीतरी करावं, ही जी प्रियांनो भावना आहे किंवा ही जी एक प्रकारची प्रियांनो शक्ती आहे, ती सुद्धा देवाकडे आहे. त्याच्या इच्छेप्रमाणे प्रियांनो सर्व काही त्याने घडवलं आहे आणि त्याच्या इच्छेप्रमाणे आजही या प्रियांनो परिस्थितीला, या लॉकडाऊनमध्ये, या कोविडच्या परिस्थितीमध्ये जे काही घडत आहे ती त्याची इच्छा आहे प्रियांनो. त्याच्या इच्छेप्रमाणे ते सर्व चाललेलं आहे आणि ती इच्छा माणसामध्ये आलेली आहे. सो म्हणून बौद्धिक, भावनिक आणि ऐच्छिक या गोष्टी आपल्यामध्ये आहेत. त्या गोष्टी प्रियांनो कुठल्या प्राण्यांमध्ये देवाने दिलेल्या नाही आहेत. त्या कुठल्या प्रियांनो झाडांमध्ये दिलेले नाहीत किंवा प्रियांनो जे निर्जीव गोष्टी आहेत भूतलावरती त्यामध्ये प्रियांनो परमेश्वराने टाकलेलं नाही. परंतु ते संपूर्ण रीतीने फक्त मनुष्याला प्रियांनो घडवत असताना त्याच्यामध्ये त्याने टाकलेले आहेत, दिलेले आहेत. आणि म्हणून त्याला म्हटलेलं की आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्य असा मनुष्य आपण करू. आणि म्हणून प्रियांनो आपण मौल्यवान आहोत. तेवढ्यासाठी प्रियांनो म्हटलेलं आहे की आपण का मौल्यवान आहोत, तर ह्या तीन गोष्टी आपल्यामध्ये असल्यामुळे आपण मौल्यवान धरले गेलेले आहोत. परत मी सांगेल प्रियांनो की त्या मौल्यवान गोष्टी कुठल्याही प्राण्यांमध्ये नाही आहे प्रियांनो, पण त्या मौल्यवान गोष्टी फक्त मनुष्यामध्ये आहे. कारण देवाने मनुष्याला आपल्या प्रतिरूपाचा म्हणून बनवलेला आहे. बाकीचे प्रियांनो गोष्टी, मग कितीही प्रियांनो प्राणी, कुठलेही प्राणी घ्या प्रियांनो, मग पाळीव असू द्या किंवा हिंस्त्र प्राणी असू द्या, त्यांच्यामध्ये प्रियांनो ह्या गोष्टी परमेश्वराने टाकलेल्या नाहीत. आणि म्हणून या सर्व सृष्टीमध्ये जर काही मौल्यवान म्हणून जर काही असेल परमेश्वरासाठी, तर ते तुम्ही आणि मी आहोत प्रियांनो. तुम्ही आणि मी मौल्यवान आहोत देवासाठी. आणि हे वचन प्रियांनो उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये, म्हणजे पहिल्या पुस्तकामध्ये, पहिल्या अध्यायामध्ये जिथे परमेश्वराने मनुष्याला निर्माण केलं प्रियांनो असं म्हटलेलं, तिथेच प्रियांनो आपल्याला दिसून येत आहे की ते मौल्यवान का म्हणून म्हटलेलं आहे, तर त्याने आपल्या प्रतिरूपाचं बनवलं. आणि एवढंच नाही तर पुढे प्रियांनो ज्या वेळेला आपण या 26 अध्यायाच्या दुसऱ्या भागामध्ये आपण वाचतो, त्याला मौल्यवान का म्हणून म्हणत आहोत, कारण आकाशातील पक्षी, ग्रामपशु, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी यावर तो सत्ता चालवी. त्याला अधिकार परमेश्वराने दिलेला आहे. त्याला संपूर्ण रीतीने ह्या सृष्टीवरती अधिकारी म्हणून प्रियांनो नेमलेला आहे.
ते त्याचं स्वतःचं नाही आहे माणसाचं, परंतु देवाने त्याला नेमलेलं आहे. देवाने ती जबाबदारी त्याच्यावरती टाकलेली आहे की याचा सांभाळ तू कर, पण तू सत्ता देखील चालवशील. याचा अर्थ असा होत नाही की त्या संपूर्ण गोष्टीला स्वतःच्याच फायद्यासाठी त्याने वापरून संपुष्टात आणाव्या किंवा नष्ट कराव्या, असं नाही म्हटलेलं. उलट त्याचं जतन करण्यासाठी त्याला खरं तर नेमलेलं आहे प्रियानो. आणि म्हणून प्रियांनो आपण म्हणत आहोत की तो मौल्यवान काय आहे, तर तो संपूर्ण रीतीने ह्या गोष्टींवरती प्रभुत्व चालवेल. आकाशातील पक्षी, उंच भरारी मारणारे पक्षी प्रियांनो, त्यांना देखील आपल्या ताब्यामध्ये घेईल तो. ग्रामपशु पृथ्वीवरती प्रियांनो जेवढे आहेत त्या सर्वांवरती प्रियांनो तो पाळीव म्हणून त्यांना घेऊ शकतो. एवढंच नाही तर म्हटलं अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी. आज किती हिंस्र प्राणी असू दे प्रियांनो, त्याला मनुष्याने आपल्या ताब्यामध्ये घेतलेला आहे किंवा त्याला कंट्रोलमध्ये कसं करायचं हे त्याला प्रियांनो ज्ञान परमेश्वराने दिलेलं आहे आणि प्रियांनो तो त्यांना कंट्रोलमध्ये ठेवत आहे. आज प्रियांनो समुद्रातले मोठमोठे, ज्याला देवमासा म्हणतात, वेल म्हणतात प्रियांनो, डॉल्फिन्स आहेत, त्यांच्यावरती देखील प्रियांनो त्याचं प्रभुत्व आहे किंवा तो त्यांना प्रशिक्षण देऊ शकतो. अशा रीतीने प्रियांनो सर्व परमेश्वराने त्याला अधिकार म्हणून दिलेला आहे, सत्ता त्याच्या हातामध्ये दिलेली आहे आणि म्हणून तो मौल्यवान आहे प्रियांनो, तो मनुष्य मौल्यवान आहे. 27 वचनात म्हटलेलं आहे प्रियांनो, देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला, देवाच्या प्रतिरूपाचा असा तो निर्माण केला. त्याने नर आणि नारी अशी ती निर्माण केलेली आहे. नर आणि नारी दोघंही मौल्यवान आहे. पुरुषच मौल्यवान आहे असं नाही, स्त्री मौल्यवान आहे असं नाही, पण हे दोघे देखील देवाच्या दृष्टीने प्रियांनो मौल्यवान आहेत. आणि म्हणून तिथं 27 वचन सुद्धा महत्त्वाचं आहे की देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला, देवाने आपल्या प्रतिरूपाचा असा निर्माण केला, नर आणि नारी अशी निर्माण केलेली आहे. एकालाच प्रियांनो त्याने प्रभुत्व दिलेलं आहे, एकालाच त्याने सत्ता दिलेली आहे असं नाही, परंतु प्रियांनो दोघांनाही समान गोष्टी दिलेल्या आहेत, म्हणून तो मौल्यवान असा आहे. मौल्यवान म्हणत असताना प्रियांनो आपण देवाच्या प्रतिरूपाचं म्हणत आहोत, पण आपल्याला प्रियांनो नुसतं उत्पत्तीच्या पुस्तकामध्येच ही गोष्ट आपल्याला सापडते असं नाही, परंतु पुढे जाऊन प्रियांनो इयोबाच्या पुस्तकामध्ये थोडंसं डिटेल अजून दिले की जे आपल्याला खरं तर उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये देखील प्रियांनो वाचायला मिळत आहे. परंतु दरवेळेला मनुष्याने, आपण म्हणतो देवाने मनुष्याला मातीचा गोळा निर्माण केला आणि मग त्याच्या नाकपुड्यांमध्ये त्याने श्वास फुंकला आणि मग तो मनुष्य जीवधारी प्रियांनो प्राणी झाला. परंतु उत्पत्तीच्या पुस्तकाला सोडून आणखीन प्रियांनो एका पुस्तकामध्ये आपल्याला हे सुद्धा पाहायला मिळत आहे आणि ते म्हणजे इयोबाचं पुस्तक. प्रियांनो आपण काढूया इयोबाचं पुस्तक आणि त्याचा 4थं वचन प्रियांनो काय म्हणते बघा. इयोबाचं पुस्तक याचा 33वा अध्याय आणि 4थं वचन. इयोबाचं पुस्तक याचा 33वा अध्याय आणि 4थं वचन म्हटलेलं आहे की देवाच्या आत्म्याने मला निर्माण केलेले आहे, सर्व समर्थाच्या श्वासाने मला जीवन प्राप्त झालेलं आहे. देवाच्या आत्म्याने मला निर्माण केलेलं आहे. कोणी निर्माण केलेलं आहे प्रियांनो, तर देवाच्या आत्म्याने. आपण म्हणत आहोत प्रियांनो त्यावेळेला परमेश्वर बोलला आणि सर्व सृष्टी घडली. आता ही सृष्टी सुद्धा घडत असताना प्रियांनो देव बोलला म्हणजे त्याचे शब्द. आणि योहानाच्या प्रियांनो शुभवर्तमानामध्ये आपल्याला माहिती आहे प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता आणि शब्दच देव होता. म्हणजे देव बोलला, त्याच्या मुखातून शब्द निघाले, तर तो सुद्धा देव होता. म्हणजे स्वतः पिता दिसत आहे,
बोलणं म्हणजे प्रियांनो शब्द म्हणजे येशू ख्रिस्त तिथं दिसत आहे. आणि असं अभ्यासक म्हणत आहेत की ज्या वेळेला खरोखर ती कृती करण्याची वेळ आली तर ती पवित्र आत्म्याने कार्य केलेलं आहे. म्हणजे त्रैएकत्याचा सहभाग कृतीमध्ये प्रियांनो किंवा सृष्टीच्या निर्मितीमध्ये दिसून येतो की देव बोलला, पिता आहे, शब्द म्हणजे पुत्र आहे. पण प्रत्यक्ष ज्या वेळेला प्रियांनो घडवण्याच्या गोष्टी येतात त्यावेळेला पवित्र आत्म्याने प्रियांनो त्या घडवल्या गेल्या. आता ज्या वेळेला प्रियांनो आपण म्हणतो की होय देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केलेला आहे, तर त्याने सुद्धा प्रियांनो मातीचा गोळा घेऊन त्याला आकार देऊन प्रियांनो त्याच्या नाकपुड्यांमध्ये जे काही श्वास फुंकलेला आहे त्याबद्दल इयोब देखील म्हणत आहे प्रियांनो. आणि म्हणून इयोब काय म्हणत आहे की देवाच्या आत्म्याने मला निर्माण केलेलं आहे. आपला मुद्दा चाललेला आहे प्रियांनो, आपण का मौल्यवान आहोत? तुम्ही आणि मी देवासाठी पण मौल्यवान का आहोत? तर प्रियांनो विशेष हे समजून घ्यायला पाहिजे की देवाच्या आत्म्याने मला निर्माण केलेलं आहे. म्हणजे निर्मितीमध्ये देवाच्या आत्म्याचं कार्य होतं मनुष्याला घडवत असताना. पुढे तो म्हणत आहे सर्व समर्थाच्या श्वासाने मला जीवन प्राप्त झालेलं आहे. सर्व समर्थाच्या श्वासाने. आपण दरवेळेला म्हणतो प्रियांनो उत्पत्तीच्या माणसाची निर्मिती फक्त उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये सापडते एवढंच नाही प्रियांनो, तर इयोबाच्या पुस्तकामध्ये स्वतः इयोब देखील प्रियांनो ह्या गोष्टीला जाणून आहे. आणि मी जसं म्हटलं प्रियांनो मागील काही दिवसांमध्ये की इयोब हा खरोखर झालेला एक मनुष्य आहे, ऐतिहासिक आहे. कारण काही लोक म्हणतात ते पुस्तक काल्पनिक आहे. मनुष्य इयोब जो मनुष्य आहे तो काल्पनिक आहे असं काही लोकांचं मत आहे. कारण ते म्हणतात एवढं मनुष्य सहन करू शकत नाही, एवढ्या त्रासातून इयोब गेला. पण हा प्रियांनो ऐतिहासिक मनुष्य आहे आणि अब्रामाच्या काळाच्या आधी किंवा त्याच्या आसपासचा हा प्रियांनो घडलेला मनुष्य आहे. म्हणजे त्यावेळेला सुद्धा परमेश्वराच्या लोकांना हे माहीत होतं की मनुष्य निर्माण होत असताना आत्म्याने तो निर्माण झालेला आहे आणि त्याला जर जीवन मिळवायचं आहे, जीवन ज्याला म्हणतो आपण प्रियांनो, खाणं पिणं प्रियांनो फक्त जीवन नाही आहे, परंतु त्या देवाला ओळखणं, त्या देवाचं भय बाळगणं, त्याच्या इच्छेप्रमाणे वागणं, हे सर्व काही प्रियांनो देवाच्या कृपेमुळेच आपल्याला मिळत असतं. आणि देवाची जर कृपा मिळवायची असेल तर त्याच्या इच्छेप्रमाणे वागणं गरजेचं आहे. आणि म्हणून 4थं वचन म्हणत आहे प्रियांनो इयोबाचं 33 अध्याय 4थं वचन की देवाच्या आत्म्याने मला निर्माण केलेलं आहे, सर्व समर्थाच्या श्वासाने मला जीवन प्राप्त झालेलं आहे. जर देवाने श्वासाने माणसाला जीवन दिलेलं आहे, त्याचं फुंकर प्रियांनो त्यांनी नाकपुड्यात घातला आणि माणूस जीवन झाला. पण तो फुंकर जर त्याने परत एकदा मागं घेतला तर प्रियांनो तो मातीचा गोळा, तो मनुष्य जो जीवधारी होता तो पुन्हा एकदा मातीचा गोळा होतो, मातीला जाऊन परत एकदा मिळतो प्रियांनो, त्याला जीवन मिळत नाही. म्हणजे आज तुम्ही आणि मी जे जिवंत आहोत तर देवाने आपल्यामध्ये श्वास फुंकलेला आहे आणि म्हणून आपण जीवन जगत आहोत. पण देवाने जर तो श्वास पुन्हा एकदा मागं घेतला तर प्रियांनो आपण मातीचे गोळे होणार आहोत. आणि प्रत्येकाचं जीवन देवाच्या हातामध्ये आहे प्रियांनो. कुणाला प्रियांनो श्वास द्यायचा आणि कुणाला काढून घ्यायचा, हे व्हेंटिलेटरवर अवलंबून नाही आहे प्रियांनो. आज लोकांना वाटत आहे की माणसाला व्हेंटिलेटरवर टाकलं किंवा व्हेंटिलेटर त्याला लावलं तर तो जीवन जगेल किंवा तो जिवंत राहील. व्हेंटिलेटर प्रियांनो माणसाने बनवलेला आहे, लाईफ सपोर्ट त्याला म्हटलेलं आहे. पण सगळ्यात मोठा लाईफ सपोर्ट देवाचा आहे प्रियांनो. सगळ्यात मोठा व्हेंटिलेटर देव आहे. त्याची इच्छा जर असेल त्याप्रमाणे प्रियांनो प्रत्येकाला तो जीवन देणार आहे. पण त्याची इच्छा नसेल तर प्रियांनो तो काढून घेतल्यावर तो पुन्हा एकदा मातीमध्ये मिळणार आहे. आणि म्हणून जोपर्यंत त्याच्यामध्ये जीवन आहे किंवा श्वास फुंकलेला आहे तोपर्यंत तो मनुष्य देवासाठी मौल्यवान आहे. तुम्ही आणि मी मौल्यवान देवासाठी का आहोत? तर पहिली गोष्ट आपण पाहिली की तो
मनुष्य जो आहे तो देवाने आपल्या प्रतिरूपाचा बनवलेला आहे. दुसरी गोष्ट की त्याने सर्व समर्थाने त्याचा श्वास त्याच्यामध्ये फुंकलेला आहे आणि म्हणून प्रियांनो तो मौल्यवान आहे. त्याने जनावरांमध्ये, प्राण्यांमध्ये आपला श्वास फुंकलेला नाही प्रियांनो. तो आत्मा त्यांना दिलेला नाहीये प्रियांनो. प्राण्यांना तो आत्मा नाहीये. प्राण्यांमध्ये प्रियांनो बॉडी आहे, शरीर आहे आणि जीव आहे प्रियांनो. त्यांना जीव आहे, त्यांना आत्मा नाहीये. ज्यावेळेला आपण म्हणत आहोत प्रियांनो की देवाच्या आत्म्याने मला निर्माण केलंय, तर तो आत्मा कुठल्याच प्राण्यांमध्ये नाहीये प्रियांनो. आणि म्हणून आपण काय म्हणतो प्रियांनो की ज्या वेळेला मनुष्य प्राण्यांना मारून खातो तर त्याला हत्या म्हणत नाही आपण प्रियांनो, किंवा त्याला खून म्हणत नाही. खून शब्द कधी वापरला जातो? ज्या वेळेला माणूस दुसऱ्या माणसाला मारतो. म्हणजे एखाद्या स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला किंवा पुरुषाला मारलं, किंवा एखाद्या पुरुषाने दुसऱ्या पुरुषाला किंवा स्त्रीला मारलं तर त्याला खून म्हटलं जातं. एखाद्या प्रियांनो कोंबडीला मारलं, एखाद्या प्रियांनो गाढवाला, एखाद्या घोड्याला मारलं, एखाद्या प्रियांनो बकरीला मारलं तर त्याला खून नाही म्हणत. का खून नाही म्हणत? कारण त्यांच्यामध्ये आत्मा नाहीये प्रियांनो, त्यांच्यामध्ये जीव आहे. त्यांना शरीर आहे, जीव आहे. पण तुम्हाला आणि मला शरीर आहे, जीव सुद्धा आहे आणि आत्मा परमेश्वराने फुंकलेला आहे प्रिया. आणि म्हणून त्याला हत्या म्हटलेलं आहे. आणि म्हणून कोणी जर माणसाची हत्या केली, त्याला मारलं, त्याला खून म्हणतात. एवढंच नाही तर त्याला अटक सुद्धा होते आणि प्रियांनो त्याच्यावरती खटला चालवला जातो आणि प्रियांनो त्याला फासावरती सुद्धा लटकवलं जातं. मौल्यवान ह्या शब्दावरती आपण विचार करता, आपण मौल्यवान आहोत देवासाठी. हे प्राणी मौल्यवान आहेत म्हणून त्यांची कत्तल करा असं म्हटलेलं नाही देवाने. होय, ते तुमच्या जीवनासाठी देवाने दिलेले आहेत. पण त्याचं देखील प्रियांनो बॅलन्स सांभाळणं गरजेचं आहे. तुम्ही आणि मी मौल्यवान का आहोत? तर देवाने आपल्या प्रतिरूपाचा म्हणून आपल्याला बनवलेलं आहे. दुसरी आपण गोष्ट इयोबाच्या पुस्तकामधून देखील पाहिलेलं आहे की प्रियांनो सर्व समर्थाने आपला श्वास माणसामध्ये फुंकलेला आहे आणि म्हणून मनुष्य प्रियांनो हा देवासाठी मौल्यवान आहे. स्तोत्र प्रियांनो आपण मागाशी 17 वाचलेला आहे, स्तोत्रसंहिता 17. आणि त्यातलं प्रियांनो महत्त्वाचं वचन, आपण संपूर्ण स्तोत्र वाचलं पण महत्त्वाचं वचन आहे प्रियांनो 8वं, स्तोत्रसंहिता 17 आणि 8व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की मला डोळ्यातील बाहुलीप्रमाणे सांभाळ, आपल्या पंखाच्या छायेत लपव. हे प्रियांनो स्तोत्र दाविदाचं स्तोत्र आहे. आणि प्रियांनो ज्या वेळेला तो संकटामध्ये सापडतो, त्रासामध्ये सापडतो, त्यावेळेला दावीद परमेश्वराकडे प्रार्थना करत आहे. आणि त्या प्रार्थनेमध्ये प्रियांनो तो स्वतःबद्दल काय सांगत आहे. आता यामध्ये प्रियांनो आपण बघत आहोत, सुरुवातीला सर्व माणसं जी आहेत ती देवाने आपल्या प्रतिरूपाचे बनवलेली आहेत. त्यांचा श्वास, देवाने श्वास त्यांच्यामध्ये फुंकलेला आहे. पण कालांतराने प्रियांनो देवाचे लोक आणि प्रियांनो देवाच्या विरोधामध्ये वागणारे लोक याच्यामध्ये अंतर पडलेले आहे. देवाच्या इच्छेप्रमाणे वागणारे आणि देवाच्या विरोधामध्ये वागणारे दोघांमध्येही प्रियांनो प्रतिरूप आहे. दोघांमध्येही प्रियांनो आता त्यामध्ये प्रियांनो श्वास फुंकलेला आहे. पण देवाच्या विरोधामध्ये काही वागणारे लोक आहेत आणि देवाच्या इच्छेप्रमाणे वागणारे लोक आहेत. दावीद देवाच्या इच्छेप्रमाणे वागणारा असताना तो म्हणत आहे की हे जे माझे विरोधी आहेत की ते तुझ्या इच्छेविरुद्ध वागत आहेत, त्यांच्यापासून माझा तू सांभाळ कर प्रभू, कारण मी तुझ्या इच्छेप्रमाणे वागणार आहे, मी तुझ्यासाठी मौल्यवान आहे. आणि म्हणून तो प्रार्थनेमध्ये शब्द सुंदर रीतीने वापरत आहे की तो म्हणत आहे स्तोत्र 17 आणि 8 वचनामध्ये की मला डोळ्यातील बाहुलीप्रमाणे सांभाळ, तुझ्या डोळ्यातील बाहुलीप्रमाणे माझा तो सांभाळ कर, आपल्या पंखाच्या छायेत लपव. डोळ्यातील बाहुलीप्रमाणे
मनुष्य जसं प्रियानो आपल्या डोळ्यांची काळजी घेतो म्हणजे नुसता चष्माच लावतो असं नाही. ज्याला चष्मा नाही किंवा चष्मा असलेले सुद्धा प्रियानो, जर एखादी वस्तू आपल्याकडे भिरकून येत आहे, मग ती मोठी असू द्या छोटी असू द्या, आपण लगेच तोंड फिरवत असतो. किंवा डोळ्यामध्ये प्रियानो कचरा जाऊ नये, डोळ्याला इजा होऊ नये म्हणून प्रियानो चष्मे, गॉगल याचा वापर केला जातो. डोळ्याची काळजी घेतली जाते प्रियानो. डोळ्यामुळे प्रियानो आपल्याला सर्व काही दिसत असतं. डोळा जर प्रियानो खराब झाला तर मनुष्य लगेच डॉक्टरकडे जात असतो. त्यामध्ये बारीक एखादा कचरा जरी गेला तरी देखील प्रियानो आपण पाणी लावून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. अगदी दावीद म्हणत आहे की मला डोळ्यातील बाहुलीप्रमाणे सांभाळ. ही डोळ्याची बाहुली जी आहे ती सांभाळणं गरजेचं आहे. आपण सांभाळतो प्रियानो. पण दावीद म्हणत आहे आधी 23व स्तोत्रामध्ये प्रियानो, आपण नंतर वाचत आहोत त्याच्यामध्ये, की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, म्हणजे तो स्वतःला मेंढरू म्हणून समजत आहे. पण आता मात्र तो काय इथं म्हणत आहे की आपल्या डोळ्यातील बाहुलीप्रमाणे मी जसं काय तुझ्या डोळ्यातली बाहुली आहे, आणि जशी मनुष्य डोळ्याच्या बाहुलीला काळजी घेतो, डोळ्याला काळजी घेतो, त्याप्रमाणे परमेश्वरा तू माझी काळजी घे, कारण तुझ्यासाठी मी मौल्यवान आहे. आपण आपलं जीवन प्रियानो परमेश्वराच्या हातामध्ये समर्पित करताना प्रार्थनेमध्ये हीच आपण सुद्धा म्हटलं पाहिजे की होय देवा, मी तुझ्यासाठी मौल्यवान आहे, तुझ्या डोळ्यातील बाहुलीप्रमाणे माझा देखील तू सांभाळ कर प्रभू. एवढंच नाही तर तू पुढं म्हणत आहे आपल्या पंखाच्या छायेत लपव. दुष्ट अरिष्ट माझ्यावर येत आहे, पण तुझ्या पंखाखाली मला लपव. आणि देव प्रियानो निश्चित लपवतो, त्या प्रियजनांना सहाय्य करतो की जे त्याच्या आश्रयामध्ये आहेत प्रियानो, ते त्याच्याकडे धावा करतात प्रियानो. आणि म्हणून ह्या 7व्या वचनामध्ये सुद्धा काय म्हटले प्रियानो दावीद, मी 8वं वचन वाचलं पण 7वं वचन काय म्हणत आहे, स्तोत्र 17 आणि 7, की तुझ्या आश्रय करणाऱ्यांना त्यांच्या विरोधापासून तू आपल्या उजव्या हाताने वाचव. जे तुझ्याकडे आश्रय करणारे आहेत, तुझे आश्रय घेणारे लोक आहेत, त्यांना प्रभू तू वाचव. आणि म्हणून प्रियानो, तुम्ही आणि मी देवासाठी मौल्यवान आहोत. दावीद स्वतःला प्रियानो म्हणत आहे, संकटामध्ये त्रासामध्ये अडकल्यानंतर त्याचं संरक्षण त्याला पाहिजे आहे. विशेष प्रियानो, आज आपण देखील परमेश्वराकडे संरक्षण मागत असताना प्रभूला आपण म्हणूया प्रार्थनेमध्ये, होय प्रभू, आम्ही सुद्धा तुझ्या डोळ्यातील बाहुलीप्रमाणे प्रभू आहोत, आम्हाला तू सांभाळ, काळजी घे, तुझ्या पंखाखाली आम्हाला आश्रय दे, आमचा तू सांभाळ कर प्रभू. आपल्याला माहीत नाही प्रियानो जगामध्ये कुणावरती कसा प्रसंग येतो, परंतु जर परमेश्वराच्या सान्निध्यामध्ये त्याच्या पंखाच्या छायेमध्ये जर आपण आहोत तर परमेश्वर आपल्याला प्रियानो सहाय्य करणार आहे. आपण मौल्यवान आहोत प्रियानो. स्तोत्र 139, स्तोत्रसहिता 139 प्रियानो, आणि त्याचं मी 13 पासून वाचत आहे. आपण का मौल्यवान आहोत इथे सुद्धा प्रियानो दावीद काय म्हणते बघा. स्तोत्रसहिता 139 आणि 13 वचनामध्ये, तूच माझे अंतर्याम निर्माण केले, तूच माझ्या आईच्या उदरी माझी घडण केली, भयप्रद व अद्भुत रीतीने माझी घडण झाली आहे, म्हणून मी तुझे उपकार स्मरण करतो. तुझे कृत्य अद्भुत आहेत, हे माझा जीव पूर्णपणे जाणून आहे. मी गुप्तस्थळी निर्माण होत असता आणि पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण प्रकारे माझी घडण होत असता माझी आकृती तुला गुप्त नव्हती. 16 वचन, मी गर्भात पिंडरूपाने असताना तुझ्या नेत्रांनी मला पाहिले, आणि माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व तुझ्या वहीत नमूद करून ठेवले होते. हे देवा, मला तुझे संकल्प किती मौल्यवान वाटतात, त्याची संख्या किती मोठी आहे. ते मी गणू लागलो तर वाळूच्या कणांपेक्षा अधिक ठरतील. मला जाग येते तेव्हाही मी तुझ्या जवळच असतो. आपण मौल्यवान का आहोत प्रियानो, दावीद म्हणत आहे त्याच्या वचनामध्ये,
आता अंतर्याम म्हणजे मी जो स्वतः अंतःकरणामध्ये आहे, त्याच्याबद्दल तो म्हणत आहे दावीद की तूच माझे अंतर्याम निर्माण केलेला आहे. मी जो काही आहे तो तूच निर्माण केलेला आहे प्रभू. परमेश्वराने प्रियांनो उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आपण पाहिलं, प्रत्येक गोष्ट घडवली त्याने आणि झाल्यानंतर सगळं घडवल्यानंतर तो एकदाच बोलला असं नाही, हे फार चांगलं आहे. पण प्रत्येक दिवशी जे काही तो घडवत गेला त्या प्रत्येक दिवशी घडवल्यानंतर प्रियानो तिथं त्याने म्हटलेलं आहे की होय चांगलं आहे. आणि मनुष्याला देखील प्रियानो त्याने घडवलं ते चांगलंच घडवलेलं आहे, वाईट घडवलेलं नाही प्रियानो. नंतर मनुष्य जो आहे पापाकडे ओढला गेला आणि मग प्रियानो तो पापामध्ये पडल्यामुळे देवापासून प्रियानो दूर जायला लागला. पण त्याने सुरुवातीपासून मनुष्याला चांगलंच घडवलेलं आहे. पण जो देवाला ओळखतो प्रियानो, देवाच्या इच्छेप्रमाणे चालतो, देवाच्या सान्निध्यामध्ये येतो, त्या मनुष्याचं अंतर्याम दावीद म्हणत आहे की तूच माझे अंतर्याम निर्माण केलेले आहे, तूच माझ्या आईच्या उदरी माझी घडण केली, तू मला घडवलेलं आहेस. आपण का मौल्यवान आहोत प्रियांनो देवासाठी, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण म्हणत आहोत की जे आपण मगाशी उत्पत्तीच्या पुस्तकात पाहिलं ते दावीद परत एकदा म्हणत आहे की माझ्या आईच्या उदरी माझी घडण केली. पण सगळ्यात महत्त्वाचं काय म्हणत आहे प्रियांनो, 14 वचनाचं प्रियांनो दुसरा भाग, तुझे कृत्य अद्भुत आहेत हे माझा जीव पूर्णपणे जाणून आहे. तुझी कृत्य देव प्रियानो कार्य करतो ती अद्भुत आहेत प्रियानो. अद्भुत म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये वंडरफुल सुद्धा म्हटलेलं आहे, मिस्टिरियस सुद्धा म्हटलेलं आहे की नक्की तो काय करेल. कदाचित त्याची कृती आपण 2 विभागामध्ये करतो. कशी त्याची कृती, एक तर आपल्याला आनंद होतो, नाहीतर दुसऱ्या बाजूला प्रियानो आपण निराश होतो. देवाची कृती आहे, जर त्याची कृती त्याच्या इच्छेप्रमाणे करतो, पण मनुष्याला मात्र तो वेगवेगळ्या अँगलनी बघत असतो. एक तर त्याची कृतीकडे बघत असताना तो म्हणतो किती चांगली गोष्ट आहे, आणि कधी कधी तीच कृती दुसऱ्या लोकांना कदाचित वाटतं की नाही किती वाईट आहे. आणि म्हणून तो म्हणत आहे की तुझी कृत्य अद्भुत आहेत हे माझा जीव पूर्णपणे जाणून आहे. आपल्याला समजणं गरजेचं आहे प्रियानो, देवाची कृत्य काय आहे, ती देव कशा रीतीने करत आहे. पण ज्या वेळेला 15 वचनाच्या दुसऱ्या भागामध्ये येतो त्यावेळेला तो काय म्हणत आहे, माझी आकृती तुला गुप्त नव्हती. आपण का महत्त्वाचे आहोत प्रियानो, माझी आकृती घडण होत आहे, माझी घडण होत आहे. जन्माच्या आधीपासून तो बोलत आहे प्रियानो. मनुष्याला जन्माच्या नंतर सर्व काही गोष्टी आठवतात, पण दावीद काय म्हणत आहे, तो त्याचा जन्म होण्याआधीच्या गोष्टी बोलत आहे. तो म्हणत आहे की माझी घडण होत असता माझी आकृती तुला गुप्त नव्हती. म्हणजे पिंडरूपामध्ये मी आहे. पुढच्या वचनात 16 वचन म्हणते, मी गर्भात पिंडरूपाने असताना तुझ्या नेत्रांनी मला पाहिले. बाळ म्हणून ज्या वेळेला प्रियानो आईच्या उदरामध्ये असतं त्यावेळेला आजकालचे डॉक्टर सांगतात, एक पूर्वी एक्सरे होते, आता सोनोग्राफी सांगितलेली आहे, आणि सोनोग्राफीमध्ये मग ते सांगतात की बाळाची घडण कशी चालली आहे, काय चाललेलं आहे, अगदी सुरुवातीच्या काळापासूनच प्रियानो. त्यावेळेला कुठल्या प्रकारचं एक्सरे किंवा सोनोग्राफी नव्हती प्रियानो. पण त्याहीपेक्षा जास्त माणसाला फक्त आकृती कळते प्रियानो, पण त्याचे विचार किंवा तो कोण आहे, ते बाळ काय होणार आहे हे माणसाला कळत नाही. पण दावीदाला माहिती आहे प्रियानो, आणि म्हणून तो लिहित आहे की माझी आकृती तुला गुप्त नव्हती, मी गर्भात पिंडरूपाने असताना तुझ्या नेत्रांनी मला पाहिले, आणि माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व तुझ्या वहीत नमूद करून ठेवले. प्रत्येक दिवस उगवण्याआधी देवाने आपल्या वहीमध्ये लिहून ठेवलेले प्रियानो. आपण का मौल्यवान आहोत, कारण प्रियांनो त्याच्या वहीमध्ये आपले दिवस सगळे वर्ष लिहून ठेवलेले आहेत. उगवण्याआधी प्रियांनो ते लिहून ठेवलेले आहेत.
म्हणजे प्रियांनो, काही लोकांसाठी एखादी देवाने प्रत्येक मनुष्यासाठी वही ठेवलेली आहे असं आपण म्हणू, आणि त्या संपूर्ण वहीमधले प्रियांनो जी पानं आहेत देवाने लिहून ठेवलेली आहेत. आज जरी प्रियांनो आपण म्हणत असलो की होय, आज प्रियांनो 11 एप्रिल 2021 आहे, 12 एप्रिलला आपण काय करू, 13 एप्रिलला काय करू, 2021, 22, 23 काय माहीत नाही आपल्याला. त्यांनी लिहून ठेवलेले ते सगळे. पण कुठंतरी प्रियांनो एक निश्चित समजून घ्या की त्या वहीमधल्या प्रियांनो शेवटचं पान कुठंतरी असणार आहे की जे प्रियांनो नंतर कोरं राहणार आहे. त्याने तिथून पुढे लिहिलेलं नाहीये काही, ते कोरं राहणारे पान एक अशा दिवसाला प्रियांनो त्याने ठेवलेलं आहे. आणि दावीद त्याच्याबद्दल तो म्हणत आहे की माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व तुझ्या वहीत नमूद करून ठेवलेले आहेत. म्हणजे आज आपण काय काय करणार, कुठं कुठं जाणार, काय काय बोलणार, काय काय प्रियांनो सर्व गोष्टी खाणार, पिणार, बोलणार, विचार करणार, ते सर्व देवाने खरं तर लिहून ठेवलेलं आहे. आणि कुठंतरी तो म्हणतो बस संपलं. आणि म्हणून प्रियांनो या आधी जे काही प्रियांनो कोरं पान होण्याआधी जेव्हा ते देवबापाने लिहून ठेवलेलं आहे ते प्रियांनो त्याची इच्छेप्रमाणे लिहिलेलं आहे. आणि म्हणून तो म्हणतोय तू मौल्यवान आहेस. देवाच्या दृष्टिकोनातून बघितलं आपण प्रियांनो तर काहीच नाही, धुळीसारखे आहोत, धुळीपेक्षाही प्रियांनो बारीक कण आहोत. पण तरी तो काळजी घेत आहे. इतके बारीक प्रियांनो आपण आहोत की सृष्टीमध्ये प्रियांनो जे काही आज आपण बघतो किंवा शास्त्रज्ञांनी शोध लावलाय त्याच्यामध्ये सूर्यच इतका बारीक आहे धुळीच्या कणासारखा, तर त्या सूर्यापेक्षा बारीक पृथ्वी, त्या पृथ्वीवरती भारत, त्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रियांनो अहमदनगरमध्ये केडगावमध्ये एवढं मोठं प्रियांनो चर्चमध्ये प्रियांनो हे व्यासपीठ किंवा बेंच, आणि तिथं आपण एक बारीक व्यक्ती, किती बारीक आहोत आपण. पण तरी देखील प्रियांनो तो काळजी घेत आहे. तो म्हणत आहे तू मौल्यवान आहेस माझ्यासाठी. आणि त्याच्याबद्दल प्रियांनो आपण पाहिलं काय तर प्रियांनो त्याने आपल्या प्रतिरूपात घडवलेलं आहे, त्याचा श्वास आपल्यामध्ये फुंकलेला आहे, डोळ्यातील बाहुलीप्रमाणे प्रियांनो तो लक्ष देत आहे. आणि आता तो म्हणत आहे माझा अंतर्याम आणि माझी आकृती, मी पिंडरूपाने असताना सर्व काही तुला ठाऊक आहे. प्रियांनो नाजूक आहोत पण देव म्हणत आहे काळजी घेत आहे त्याच्या वचनाप्रमाणे. अंड्याचं कवच प्रियांनो जसं आपण म्हणतो, अंड काही लोकांना सुरी चमच्या घेऊन फोडायला लागतं, काही लोक काय करतात नुसतं आपटतात आणि फोडतात. पण ते प्रियांनो अंड्याचं कवच मोडायला काहीच वेळ लागत नाही. हातात थोडासा दाब दिला, मग ते अंड जरी असली थोडा दाब दिला फुटून जाईल. पण काही असे लोक आहेत की त्या अंड्याच्या कवच जे आहे अंड्याचं त्याच्यावरती नक्षीकाम करतात प्रिया, अगदी जाळीदार नक्षीकाम करतात. आणि त्याची किंमत प्रियांनो काही हजारांमध्ये येते. अंड्याचं प्रियांनो कवच बारीक बारीक नक्षीदार काम करतात आणि प्रियांनो त्याची किंमत वाढते. आता विचार करा, अंड ज्या वेळेला अख्खं असतं त्यावेळेला सुद्धा आपण म्हणतो नाजूक आहे बाबा सांभाळ. जर त्याच्यावरती नक्षीकाम केलं प्रियांनो तर ते किती नाजूक होणार आहे सांगा. ते कितीतरी प्रियांनो डेलिकेट म्हणू आपण की कसा हात लावायचा किंवा कसा हाताळायचा असंच प्रश्न पडेल आपल्याला. पण तो जो नक्षी करणारा आहे प्रियांनो तो इतकं बारीक रीतीने सगळ्या गोष्टी कोरत असतो की त्याची किंमत वाढत असते. कदाचित इंटरनेटवरती तुम्हाला ते पाहायला मिळेल त्या मनुष्याने नक्षीकाम कसं केलेलं आहे. काही लोक प्रियांनो तांदळाच्या दाण्यावरती प्रियांनो आपलं नाव लिहून देतात. तांदूळ किती बारीक असतो पण त्याच्यावरती आपलं नाव प्रियांनो ते छापून देतात किंवा लिहून देत असतात. आज विचार करा, या जर सृष्टीतल्या गोष्टींबद्दल जर माणूस काहीतरी करतो आणि त्याच्याबद्दल आपल्याला खूप मोठं वाटतं काहीतरी, अरे बापरे किती भयंकर. आज देवाने आपल्याला प्रियांनो घडवलेलं असताना त्याच्याबद्दल आपल्याला काहीच आश्चर्य वाटत नाही का?
आणि आपण एवढे मौल्यवान आहोत की देवाने प्रियांनो योहान 3:16 आपल्याला वचन पाहत आहे की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावे. आपण किती मौल्यवान आहोत हे देवाने त्याचा पुत्र देऊन प्रियांनो जी किंमत मोजलेली आहे आपल्याला विकत घेण्यासाठी, त्याचा विचार थोडा करा प्रियांनो. आपण देवाच्या दृष्टीने किती मौल्यवान आहोत की त्याने आपला पुत्र देऊन टाकला. साधं नाही प्रियांनो ही गोष्ट. आपल्याला कदाचित लहानपणापासून ह्या गोष्टी वाटत असतील की देवाने आपला पुत्र दिला. अरे पण कोणी आपला पुत्र कशासाठी देईल? तो मौल्यवान असल्याशिवाय तो देणार नाही. म्हणजे एदेन बागेमध्ये जो काही मनुष्य त्याने घडवला त्याला प्रियांनो घडवत असताना त्याने सांगितलं नाही जा ठीक आहे तुझी उत्पत्ती होत राहील जाऊ दे, पण त्या सर्व उत्पत्ती होत असताना तो विशेष प्रत्येक उत्पत्तीकडे प्रियांनो त्याचं लक्ष आहे आणि त्या सर्व लोकांसाठी आपला पुत्र त्याने दिलेला आहे. प्रियांनो मौल्यवान आहे. पहिले करिंथ आपण अजून 1-2 वचनं वाचूया प्रियांनो. करिंथीकरास पहिले पत्र प्रियांनो 6वा अध्याय आणि त्याचं 19 आणि 20 वचन काय म्हणतं बघा. करिंथीकरास पहिले पत्र याचा 6वा अध्याय आणि 19 मध्ये म्हटलेलं आहे, तुमचे शरीर तुम्हामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे त्याचे मंदिर आहात हे तुम्हाला ठाऊक नाही काय? आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही. कारण 20 वचन, कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा. आपल्याला योहान 3:16 माहीत आहे, तसं पहिले करिंथ 3:16 देखील प्रियांनो म्हटलेलं आहे. हेच वचन तिथं आहे. योहान 3:16, पहिले करिंथ 3:16 की तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करतो हे तुम्हाला ठाऊक नाही काय? जर कुणी देवाच्या मंदिराचा नाश करतो तर देव त्याचा नाश करेल, कारण देवाचे मंदिर पवित्र आहे, तेच तुम्ही आहात. मौल्यवान का आहोत प्रियांनो? देवाच्या आत्म्याचे आपण मंदिर आहोत. जो कोणी देवाला ओळखतो, पश्चाताप करतो, त्याच्या जीवनामध्ये प्रियांनो देवाचा आत्मा येऊन वास्तव्य करत असतो आणि म्हणून त्याचं शरीर आता मौल्यवान झालेलं आहे. कारण पूर्वी देवाचा आत्मा मंदिरामध्ये राहत होता की जे हातांनी बांधलेलं होतं, पण आता मात्र नवीन करारामध्ये आपलं शरीर आपण म्हणजे स्वतः देवासाठी मौल्यवान का आहोत? तर देवाचा आत्मा आता आपल्यामध्ये राहत आहे. आणि या पुढच्या भागामध्ये प्रियांनो पाऊल म्हणत आहे 20 वचनामध्ये, आता या शरीराला तुम्ही काळजी घ्यावे हे महत्त्वाचं आहे, पण आता तो म्हणत आहे तुम्ही स्वतःचे मालक नाही. 19 वचनाच्या प्रियांनो पहिले करिंथ 6वा अध्याय आणि 19 वचनाचा शेवटचा भाग म्हणत आहे, आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही. आता जर तुमच्यासाठी ख्रिस्ताचं रक्त सांडून प्रियांनो देवाने मौल्यवान म्हणून तुम्हाला विकत घेतलेलं आहे, तर तुम्ही स्वतःचे मालक नाहीये. वाटेल तसं जीवन जगायला तुम्ही सुरुवात करू नका, तुम्हाला अधिकारच नाही येतो. पण देवाच्या इच्छेप्रमाणे आता वागायला सुरुवात करा. देवाची इच्छा काय ते समजून घ्या आणि त्याचप्रमाणे वागणं गरजेचं आहे. आज या सृष्टीमध्ये प्रियांनो जे काही घडत आहे ते सर्व देवाच्या इच्छेने चाललेलं आहे, परंतु आपण स्वतःला हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे की देवाच्या इच्छेमध्ये मी सुद्धा कुठं आहे? मी काय करत आहे? मी तसा वागत आहे का? कारण मी आता स्वतःचा मालक नाहीये. आणि म्हणून मग तो 20 वचनामध्ये म्हणत आहे, कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करत राहा. शरीराने दुसरं काही करू नका, स्वतःचं गौरव करू नका. तुम्ही मौल्यवान आहात, पण देवाच्या साठी मौल्यवान आहात. देवाने प्रियांनो प्रतिरूपामध्ये बनवलेला आहे, त्याचा आत्मा श्वास त्याने फुंकलेला आहे. आपल्याला प्रियांनो त्याच्या डोळ्यातील बाहुलीप्रमाणे तो काळजी घेत आलेला आहे. पंखाच्या छायेमध्ये प्रियांनो तो बसवत आहे. आपली आकृती त्याला सर्व काही माहीत आहे. पिंडरूपापासून प्रियांनो सर्व काही तो लक्ष देत आहे, तेव्हापासून काळजी घेत आहे.
आज प्रियांनो आपण मोठे झालो, शहाणपण आलं, बुद्धी आल्यानंतर प्रियांनो आपण स्वतःच्या इच्छेप्रमाणे आता वागायला पाहिजे असं नाही, तर अपेक्षा आहे की आपण मोलाने विकत घेतलेलं त्याची जाणीव होणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे आपल्या मालकाप्रमाणे इच्छेप्रमाणे वागणं गरजेचं. शेवटचं वचन प्रियांनो 2 कोरिंथ आपण काढूया 3रा अध्याय आणि 5वं वचन काय म्हणते बघा. कोरिन्थीकरास 2 पत्र याचा 3रा अध्याय आणि 5वं वचन म्हणत आहे. 4थ्यापासून वाचतो. कोरिन्थीकरास 2 पत्र 3रा अध्याय. आम्हाला ख्रिस्ताच्या द्वारे देवासंबंधीचा असा भरवसा आहे, आम्ही स्वतः कोणतीही गोष्ट आपणहूनच ठरवण्याचे सामर्थ्य आहे असे नव्हे, तर आमच्या अंगी पात्रता देवाकडून आलेली आहे. याचा अर्थ काय होतो प्रियांनो? स्वतः आम्ही स्वतः कोणतीही गोष्ट आपणहूनच ठरवण्यास समर्थ आहोत असे नाही. आता माझं जीवन, मी मोठा झालेलो आहे, मला शहाणपण आलेलं आहे, बुद्धी आलेली आहे, आता माझ्या इच्छेप्रमाणे वागायला सुरुवात करेल असं प्रियांनो कदाचित घराघरामध्ये मुलं मुली म्हणत असतील आईवडिलांना. परंतु प्रियांनो ही वचन आपल्याला फार स्पष्ट रीतीने सांगत आहे की तसं आपण म्हणू शकत नाही की माझ्या इच्छेप्रमाणे आता मी करेल, कारण आपण ज्या रक्ताने विकत घेतलेले आहोत त्या देवाला तो अधिकार आहे की त्या मनुष्याने आता पुढे काय करावं. आणि म्हणून तो म्हणत आहे की आम्ही स्वतः कोणतीही गोष्ट आपणहूनच ठरवण्यास समर्थ आहोत असे नव्हे, तर आमच्या अंगी पात्रता देवाकडून आलेली आहे. आपली किंमत, आपली योग्यता देव ठरवतो प्रियांनो. आपण काय करावं ते, आपली योग्यता कशी आहे, आपण कोण आहोत हे देव ठरवतो. जगाच्या दृष्टीने प्रियांनो कदाचित आपण खूप शिकलेला असो तर आपल्याला वाटेल की मी जगाच्या दृष्टीने किती मौल्यवान आहे. कदाचित अशिक्षित असू, अडाणी असू, गरीब असू तर आपण म्हणू कदाचित जगाच्या दृष्टिकोनातून मी एकदम भिकारी, नालायक, चांगला माणूस नाही आहे. आपण जगाच्या दृष्टिकोनातून बघायचं नाही आहे, पण स्वतःची योग्यता, स्वतःची पात्रता देवाच्या दृष्टिकोनातून बघणं गरजेचं आहे. कारण देवाने आपल्याला त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त सांडून विकत घेतलेला आहे. तो मौल्यवान आहे प्रियांनो. त्याच्यासाठी तो म्हणत आहे मी पुत्र दिलेला आहे आणि ते माझं आहे. कदाचित ती गोष्ट प्रियांनो काही जणांना माहीत असेल की एका मुलाने त्याच्या आजोबांना विचारलं, माझ्या जीवनाचा किंवा आपल्या जीवनाचा अर्थ काय. चांगला मुलगा होता, तो मोठा मुलगा होता, आणि आजोबांना त्याने हा प्रश्न विचारला, जीवनाचा किती मौल्यवान आहोत आपण, काय किंमत आहे आपली ह्या जगात. आजोबांनी त्याला एक हातामध्ये खडा दिला आणि तो खडा ते म्हणाले, हा घे खडा आणि मी तुला सांगेल तिकडे जाऊन ह्या खड्याला किती किंमत आहे. तर खडा दाखवल्यानंतर समोरचा व्यक्ती ज्या वेळेला तुला विचारेल की याची किंमत किती, तर काही बोलायचं नाही, फक्त 2 बोट वर करायचे आणि निघून यायचं. तो काय म्हणतो बघू आणि मग माझा येऊन सांग. आजोबांनी त्याला खडा दिल्यानंतर आजोबांनी त्याला सांगितलं, जा भाजी मार्केटमध्ये, तिथं ती बाई बसलेली आहे कांदे टमाटे घेऊन, तिला तो दाखव. तो मुलगा गेला आणि त्या भाजीवाल्याला तो खडा दाखवला. त्या बाईने बघितलं, म्हणाली चांगला खडा आहे. आणि ती म्हणाली, माझ्या बागेमध्ये जिथं मी हे झाडं उगवते किंवा भाजीपाला करत असते तिथं हा खडा ठेवून चांगला दिसेल, तर हा खडा मला तू देतोस का, किती रुपयाला देणार. त्याने बोट वर केलं आणि सांगितलं. ती म्हणाली 200 रुपये. हरकत नाही म्हणे, ठीक आहे जाऊ दे, 200 रुपये तर 200 रुपये, मी घ्यायला तयार आहे. पण त्याने तो खडा काही विकला नाही, खडा घेतला आणि आजोबांनी सांगितलं, ती बाई भाजीवाली मला 200 रुपये देत होती. आजोबा म्हणाले, ठीक आहे, आता तू काय कर, हा खडा घेऊन त्या सोन्याच्या दुकानामध्ये जा. आणि सोन्याच्या दुकानामध्ये गेल्यानंतर तो मनुष्य काय सांगतो तुला. सोन्याच्या दुकानामध्ये गेला आणि त्या मनुष्याने ते पाहिलं आणि तो म्हणाला, अरे हा किती मौल्यवान आहे आणि मला याची
किंमत द्यावी तर मी किती देऊ तुला? त्या मुलाने तोंड उघडलं नाही आणि फक्त 2 बोट वर केले. आणि तो मनुष्य म्हणाला, अरे तू 2 लाख रुपये मागत आहेस? तरी हरकत नाही म्हणे, मला हा खडा पाहिजे आहे. तो मुलगा खडा घेतो आणि परत येतो आणि आजोबांना सांगतो, तो तर 2 लाख म्हणत होता. मग ते म्हणाले, आता तू काय कर, संग्रहालयामध्ये जा आणि त्या संग्रहालयाला विचार, तिथं त्या माणसाला विचार, हा खडा दाखवून तो काय म्हणतो बघ, बोलू नको, फक्त 2 बोटं वर कर. आणि मग तो खडा घेतो आणि मग त्या संग्रहालयामध्ये जातो. संग्रहालयातल्या माणसाला प्रियांनो चांगली बारीक नजर तर असते, हा मौल्यवान तर आहेच, जसं सोनाराने बघितलेलं असतं. पण तो म्हणतो नुसता हा मौल्यवान, हा ऐतिहासिक सुद्धा आहे. आणि म्हणून तो म्हणतो, काही झालं, अरे हा तुला सापडलं कुठे, इतका मौल्यवान, याला किती किंमत देऊ? मुलगा काही बोलत नाही, फक्त 2 बोटं वर करतो. तो म्हणतो, काय 2 करोड? हरकत नाही म्हणे, 2 करोड द्यायला तयार आहे आणि मी तो घ्यायला तयार आहे. मुलगा तो खडा घेतो ना, आजोबांना येऊन धावत येऊन सांगतो, तो तर 2 करोड देतोय. आजोबा त्याला म्हणाले, तू भाजीवाल्याकडे गेला, किती म्हणाला? 2,000 रुपये. त्याच्यानंतर तू सोन्याकडे गेला, तो किती म्हणाला तुला? तो म्हणाला 2 लाख रुपये. आणि ज्या वेळेला त्या म्युझियममध्ये गेला, तो किती म्हणाला? तो म्हणतो, मी तर 2 करोड द्यायला तयार आहे. मग आजोबा म्हणाले, आता तुला कळलं का आपली किंमत? आपली किंमत ज्यांच्या भोवती तू जाशील, ज्यांच्या मध्ये तू जाशील, ते त्यांच्या किमतीप्रमाणे ठरवतात. भाजीवाल्याने तुला सांगितलं, तिचा हिशोब आहे, ती तेवढी तिची किंमत आहे. पण जो म्युझियममधला माणूस आहे, संग्रहालयामधला आहे, त्याला मात्र प्रियांनो कळालं की ते नुसतंच मौल्यवान नाहीये, हे तर ऐतिहासिक पण आहे. तर आपल्या अवतीभोवती कोण आपली किंमत ठरवतं, तिकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तो म्हणजे आपल्या अवतीभोवती कोण लोक आहेत, कोण आपलं त्या ठिकाणी किंमत करतं. ज्या प्रकारची माणसं आपल्या अवतीभोवती असतील, त्या प्रकारे आपली किंमत राहणार आहे. आज मी तुम्हाला सांगत आहे प्रियांनो, देवाचं वचन सांगत आहे की आपण मौल्यवान आहोत. कदाचित जगाच्या दृष्टिकोनातून प्रियांनो त्याचं आपल्या जीवनाकडे ते बघून ते म्हणतील, काय माणूस आहे हा, तुच्छ लेखत असतील, वाईट म्हणत असतील. काही लोक म्हणतील, नाही फार शिकलेला आहे, चांगला आहे, तो मौल्यवान आहे म्हणतील. अरे पण ह्या सगळ्या लोकांपेक्षा देव जो प्रियांनो, ज्याने आपली किंमत प्रियांनो आपला पुत्र प्रभू येशू ख्रिस्त देऊन टाकला, तो म्हणत आहे, हा तर कितीतरी मौल्यवान आहे. असं प्रत्येक जीवात्म्याला प्रियांनो तो म्हणत आहे, तू मौल्यवान आहेस माझ्यासाठी, कारण मी तुला माझ्या प्रतिरूपामध्ये बनवलेलं आहे. त्या म्युझियमवाल्यापेक्षाही, संग्रहालयापेक्षाही प्रियांनो अधिक काही पटीने प्रियांनो किंमत देवाला आज आपली प्रत्येकाची आहे प्रियांनो. आणि म्हणून तर त्याने पुत्र दिला, मी मौल्यवान आहे. योहान 3:16 आपण म्हणतो सगळ्यांना प्रियांनो, इतकं मौल्यवान आहे की आपला पुत्र त्यांनी देऊन टाकला. आज आपण प्रियांनो बाकीच्या लोकांच्या दृष्टिकोनातून कसे आहोत इकडे लक्ष देऊ नका, कारण ते त्यांच्या हिमतीप्रमाणे ते आपली किंमत ठरवतील, त्यांच्या बुद्धीप्रमाणे ती किंमत ठरवतील, त्यांच्या माहितीप्रमाणे ती किंमत ठरवतील. पण तुम्ही आणि मी पण इतके किमती आहोत, मौल्यवान आहोत की देवाचं वचन प्रियांनो आज वेगवेगळ्या रीतीने आपण पाहिलं आहे. त्याने आपल्या प्रतिरूपाचं बनवलेलं आहे, त्याच्या सामर्थ्याने श्वास फुंकलेला आहे, आपल्या डोळ्यातील बाहुलीप्रमाणे आणि त्याच्या पंखाच्या छायेखाली प्रियांनो तो काळजी घेत आहे. अंतर्याम आपली आकृती पिंडरूपाने होतो तेव्हापासून बारीक लक्ष तो देत आहे. तारणासाठी प्रियांनो वधस्तंभावर आपला पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला दिलेला आहे. विकत घेतलेले आहोत प्रियांनो, आपण स्वतःचे नाही, आपण आपल्या आईबापाचे नाही, आपल्या बायकोचे नवऱ्याचे नाही, आपल्या मुलामुलींचे नाही, आपल्या बॉसचे आपण नाही आहे प्रियांनो. कामावरती जे लोक आहेत, आपण आपल्या देवाचे आहोत, मौल्यवान आहोत. आणि म्हणून जग नाही पात्रता ठरवणार, आपल्या देवाने आपली योग्यता, आपली पात्रता ठरवलेली आहे आणि तशी किंमत त्यांनी देऊन टाकलेली आहे प्रियांनो. म्हणून आपण मौल्यवान आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती दिलं प्रियांनो, हेच मोठं कार्य आपण मागील आठवड्यामध्ये पाहिलं की त्याला नुसतंच दिलं नाही, तर त्याला परत एकदा उठवलं आणि तो जिवंत देव प्रभू येशू ख्रिस्त
आज तुमच्यासाठी माझ्यासाठी स्वर्गामध्ये जागा तयार करायला गेलेला. तो परत एकदा येऊन तिथंच आपल्याला जायचं आहे. काही लोक प्रियांनो आधी जात आहेत, काही लोक प्रियांनो नंतर जातील. जायचं तर तिथंच आहे प्रियांनो, कारण तो जागा त्यांनी तयार केलेली आहे. आपण मौल्यवान आहोत म्हणून जागा तयार करायला गेलेला आहे. जसं आपल्या घरी एखादा पाहुणे येणार आहे तर आपण म्हणतो होय अमुक वाजता येणार आहे, त्याच्या आधी आपण सगळी तयारी करतो, सगळं काही व्यवस्थित करतो. अगदी परमेश्वर प्रियांनो तुमच्यासाठी माझ्यासाठी स्वर्गात जागा तयार करायला गेलो. कदाचित कोणाला कधी तो बोलवेल सांगता येत नाही, आणि नंतर प्रियांनो तो एकदमच मोठी मेजवानी देणार आहे. त्यावेळेला स्वतः तो घ्यायला येणार आहे. आता एक एक करून कदाचित तो बोलवत आहे. आपण मौल्यवान आहोत, पण लक्षात घ्या आपण मौल्यवान आहोत. आपल्या देवाला मौल्यवान आहोत. कदाचित काही लोक म्हणतील मग आज एवढी भयंकर परिस्थिती काय? काही लोक म्हणतील प्रियांनो आपण मौल्यवान आहोत तर मग जगामध्ये आपल्याला अशा रीतीने का ह्या गोष्टी पाहायला मिळत आहेत? जगाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर प्रियांनो आपण खरंच वेगवेगळ्या रीतीने विचार करत असतो. काही लोक आधी जातात, काही लोक नंतर जातील. पण एक गोष्ट प्रियांनो मी तुम्हाला सांगत आहे, फक्त एकाच ठिकाणी प्रियांनो ही गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. लूक ऋष्य वर्तमान आणि त्याचा 13वा अध्याय, ती 4 शुभवर्तनापैकी एकाच ठिकाणी ही गोष्ट लिहिण्यात आलेली आहे. आणि बऱ्याच लोकांना प्रियांनो ते माहीत नाही नक्की काय आहे. एक अशी घटना घडते की येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये काही लोक पिलात कत्तल करतो, मारून टाकतो. येशू ख्रिस्त एका बाजूला उपदेश करत आहे आणि दुसऱ्या बाजूला मोठी कत्तल होते. दुसरी एक घटना घडते की एक मोठा बुरुज पडतो आणि काही लोक मरून जातात. आणि सगळे यरुशलेममध्ये भयाचं वातावरण होतं, हे काय चाललंय म्हणून. आणि येशू ख्रिस्त त्याच्याबद्दल काय म्हणतो ते फक्त लूक शुभवर्तनामध्ये लिहिलेलं आहे. त्याचा 13वा अध्याय आणि पहिल्या वचनात काय म्हटलं, त्याच वेळी तेथे असलेल्या कित्येकांनी त्याला ज्या गालिलकरांचे रक्त पिलाताने त्याच्या यज्ञात मिसळले होते त्यांच्याविषयी सांगितले. मग त्याने त्यास उत्तर देऊन म्हटले, या गालिलकरांनी असे दुःख भोगले, यावरून बाकीच्या सर्व गालिलकरांपेक्षा ते अधिक पापी होते असे तुम्हाला वाटते काय? काही लोक गालिली लोक होते, ते देवाची उपासना करण्यासाठी भक्ती मंदिरामध्ये तिथं आले होते. परंतु काय घडलं माहीत नाही, पण पिलाताने प्रियांनो त्यांना मारून टाकलं येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये. आणि त्यांचं रक्त तिथं म्हटलेलं आहे, गालिलकरांचं रक्त पिलाताने त्यांच्या यज्ञात मिसळले. आणि लोकांना समजेना अशी कशी लोक मारले. मग त्या लोकांचं काय झालं? लोकांचे विचार काय होते? ते मारले गेलेले म्हणजे ते वाईट लोक होते. आणि प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणत आहे त्यांना दुसऱ्या वचनामध्ये, मग त्याने उत्तर देऊन म्हटले, या गालिलकरांनी असे दुःख भोगले, यावरून बाकीच्या सर्व गालिलकरांपेक्षा ते अधिक पापी होते असे तुम्हाला वाटते काय? काही गोष्टी अपघाताने होतात, घडतात, काही लोक मरतात. याचा अर्थ असा होत नाही येशू ख्रिस्त म्हणते की ते सगळ्यात जास्त पापी होते म्हणून मेले लवकर. माणसाची विचारसरणी तशी असते. माणसं मेली त्याच्या गुणाने मेला तो, त्याने तसं केलं होतं म्हणूनच तो मेला, असं नाही आहे प्रिया, असं नाही आहे. उलट प्रभू येशू ख्रिस्त पुढं काय आणखीन एक घटना घडते आणि तो त्याच्यामधून सांगत असतो की ते कसेही मेले तरी त्यावरून तुम्ही धडा घेणं फार गरजेचं आहे. काय धडा घ्यायचा? तुम्ही आधी स्वतःच्या जीवनाबद्दल पश्चाताप करा, नाहीतर त्यांच्यासारखंच तुमच्यावरही वेळ येणार आहे. पुढे जाऊन काय झालं प्रिया? 3रं वचन आणि 4थं, मी तुम्हाला सांगतो नव्हे, तरी पण जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुम्हा सर्वांचे त्यांच्यासारखेच नाश होईल. 4थं वचन, किंवा ज्या 18 जणांवर शिलोहातील बुरुज पडला आणि ते ठार झाले, ते यरुशलेमेत राहणाऱ्या सर्व माणसांपेक्षा अधिक अपराधी होते असे तुम्हास वाटते काय? दुसरी घटना घडली. या 2 घटना
कुठल्या शुभवर्तनामध्ये सांगितलेलं नाहीत, परंतु इथं मात्र लिहिलेलं आहे. एक तर काही लोक पिलाताने मारून टाकले येशू ख्रिस्ताच्याच काळात, आणि दुसरं एक बुरुज होता. तो बुरुज पाण्याच्या झरा तिथं वाहत होता. तिथं कशासाठी तो बुरुज उभारला होता माहीत नाही, पण त्या बुरुजाखाली प्रियानो तिथं म्हटलेले 18 लोक दबून मेले. एक घटना, 2 घटना घडलेल्या आहेत. अपघात आहेत ते, असं म्हणू आपण. पण येशू ख्रिस्ताला कोणीतरी येऊन सांगितलं, वर्तमान दिलं, आणि येशू ख्रिस्त त्यावेळेला काय म्हणत आहे, किंवा ज्या 18 जणांवर शिलोआचा बुरुज पडला आणि ते ठार झाले, ते यरुशलेमेत राहणाऱ्या सर्व माणसांपेक्षा अधिक अपराधी होते असे तुम्हाला वाटते काय? ते खूप वाईट माणसं होते, म्हणूनच त्यांच्यावर बुरुज पडला आणि मेले ते, असं वाटतं का तुम्हाला? तो म्हणतो नाही. पुढं काय झालं 5व्या, मी तुम्हा सांगतो नव्हे, यरुशलेममध्ये खूप चांगले धार्मिक लोक वाचले आणि बाकीचे मेले, ते वाईटच होते सगळ्यात, असं म्हणू नका म्हणू. मी तुम्हा सांगतो नव्हे, पण जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्यांच्याप्रमाणेच नाश होईल. तुम्हाला जर संधी मिळाली आणि ते जर मेले, तुम्ही जर जिवंत आहात, तर तुम्हाला पश्चातापाची संधी मिळालेली आहे. 2 घटना घडल्यात प्रियांनो, आणि अशाच आपल्या अवतीभोवती प्रियांनो घडत आहेत. आज काही लोक, काही सेवक प्रियांनो कोविडमुळे जात आहेत, आणि मग आपण कदाचित म्हणत असू की जाऊ दे, त्यांनी निष्काळजीपणा केला म्हणून ते मेले, असं झालं तसं झालं. नाही प्रियांनो, तो विचार करणं आपलं नाही आहे. आपला विचार प्रियांनो काय असला पाहिजे की जर ते गेले तर आपल्यावरही तशी वेळ येऊ शकते. पण आज महत्त्वाचं हे आहे, पश्चाताप करून देवाला, प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करणं, त्याच्या समोर राहणं आणि त्याच्या इच्छेप्रमाणे वागणं. स्वतःच्या बुद्धीने जगातल्या गोष्टींप्रमाणे लॉकडाऊन चाललेलं आहे म्हणून कसंही वागायचं असं नाही प्रियांनो. आता घरातच आहे मग खूप एंटरटेनमेंट नाही. देवाची इच्छा काय आहे ते समजून घ्या म्हणतात. वॉर्निंग त्यांनी दिलेली आहे, आणि आपण मौल्यवान आहोत. मौल्यवानाप्रमाणे प्रियांनो आपण वागलं पाहिजे. बाकीच्या गोष्टींमध्ये प्रियांनो आपण गुरफटून न जाता देवाच्या वचनात, देवाच्या प्रार्थनेमध्ये, देवाच्या योजना समजून घेण्यामध्ये प्रियांनो आपण वेळ घातला पाहिजे. त्यावेळेला देव प्रियांनो आपला उपयोग त्याच्या सेवा कार्यासाठी प्रभू करून घेणार आहे. माझा विश्वास आहे प्रभू तुम्हाला या वचनातून सहाय्य करेल. आपण प्रार्थना करू. थोर अनुग्रहकारी प्रभू, आम्ही पुन्हा एकदा तुझे आभार मानतो या सर्व वेळेसाठी. तुझ्या वचनातून प्रभू आज पुन्हा एकदा आम्ही किती मौल्यवान आहोत, आणि आमच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त तू वधस्तंभावरती सांडलं, आपला पुत्र दिला, त्याचा प्राण प्रभू खरोखर आमच्याच पापांना धुण्यासाठी प्रभू तू अर्पण म्हणून त्याला दिलं. आज आम्ही आमची किंमत समजू शकतो प्रभू. आम्ही ओळखू शकत नाही ते किती मौल्यवान रक्त होतं प्रभू, परंतु तुझ्या प्रीतीमुळे, तुझ्या कृतीमुळे तुझी प्रीती आम्हाला समजून येते प्रभू. यासाठी आम्ही आभार मानतो. होय प्रभू, तुझी कृती आम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देत आहे. आमच्यावरती फार मोठी प्रीती तू केलेली आहे. त्या प्रीतीमध्ये आम्ही सदैव राहावं, सैतानाच्या गोष्टींपासून दूर राहावं, पापांची क्षमा वेळेलाच प्रभू आम्ही मागून घ्यावी, आणि पवित्रतेच्या मार्गामध्ये सतत राहावं म्हणून तू आम्हाला सहाय्य कर. उपस्थित ऑनलाईनद्वारे असलेल्या सर्व तुझ्या प्रियजनांवरती विशेष तुझी कृपा असू दे. आम्ही जे या ठिकाणी आहोत आमच्यावरती देखील बापा तुझी कृपा असू दे, आणि जगामध्ये ज्या काही घडामोडी होत आहेत त्याच्या प्रभू परमेश्वराकडे लक्ष देत असताना घाबरून न जाता प्रभू आम्ही संपूर्ण रीतीने धैर्याने तुझ्याकडे आमचं लक्ष लावावं, आणि तुझ्या पुत्राचं पुन्हा एकदा दुसरं आगमन लवकरात लवकर होईल यासाठी स्वतःची आध्यात्मिक तयारी करून घ्यावी. यासाठी प्रभू तुझ्या सर्व प्रियजनांना प्रभू तू सहाय्य कर, आत्म्याने तू चालव. सर्व मान सन्मान प्रभू आम्ही तुला देतो, तुझ्या इच्छेप्रमाणे चालण्यास आणि प्रभू तुझंच गौरव करण्यास आम्हाला तू सहाय्य कर. येशूच्या पवित्र गोड नावात मागत म्हणून ऐकतो. आपण जिथे आहोत तिथं प्रियांनो आपण उभे राहूया, आणि प्रभूने शिकवलेली प्रार्थना झाल्यानंतर आपण आशीर्वाद देखील घेऊया. आपण उभे राहूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आमच्या ऋण्यास ऋण सोडले तसे तू आमचे ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत नकोस तर आम्हास वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन.
परमेश्वराचं प्रेम, प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढं सदैव तुम्हा सर्व लहान थोरांवर असो. आमेन. काल आज सर्व काळ येशू सारखा, सर्व बदलते तरी येशू सारखा. धन्य त्याचे नाम, धन्य त्याचे नाम, सर्व बदलते तरी येशू सारखा. आमेन. देवाची स्तुती असो. पुन्हा एकदा आपली भेट प्रियानो येत्या बुधवारी गुगल मीटवरती संध्याकाळी 7 वाजता बायबल स्टडीसाठी होणार आहे. काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि आपल्या प्रियजनांसाठी प्रियानो प्रार्थना करत राहा. धन्यवाद. थँक्यू.